मुंबई महापालिकेची ही निवडणूक म्हणजे साधी स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत राहिलेली नाही. ही निवडणूक सत्ता, अस्तित्व, अस्मिता आणि भविष्य यांचा थेट सामना आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विशेषतः ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आणि भाजपानं आक्रमक भूमिका घेतल्यानं ही लढत अधिकच रंगतदार झाली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रचारात ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. ठाकरे बंधूंच्या मुद्द्याला खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही आक्रमक प्रचार केला. आज गुरुवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून शुक्रवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत नेमके कोणाला यश मिळणार, मुंबईचा मराठी माणूस अखेर कोणाच्या बाजूने उभा राहणार, ठाकरे बंधूंची एकी खरोखरच मतपेटीत उतरते का, भाजपाची आक्रमक रणनीती आणि फडणवीसांचे नेतृत्व मुंबई जिंकून देणार का, परप्रांतीय मतदार कोणाला कौल देतील आणि या सगळ्यात काँग्रेस व इतर पक्षांची भूमिका किती निर्णायक ठरणार, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. मंडळी, राज्यातील महापालिकांच्या निवडणुका केवळ सत्ता संघर्षापुरत्या मर्यादित न राहता सत्ताधारी आणि विरोधकांसाठी महाविकास आघाडीतील प्रादेशिक पक्षांसाठी अस्तित्वाच्या ठरणार आहेत. राजकीय पक्षांमधील फाटाफूट, आघाडीची समीकरणं आणि मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांमुळे महापालिकांच्या निवडणुकांचं महत्त्व अधिकच वाढले. भाजपा राष्ट्रीय पातळीवरील ताकद वापरून महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे एकसंध शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार कोण याचा अंदाजही या निवडणुकीत येण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मुंबईत मराठी माणूस हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकात भाजपानं केलेला आक्रमक प्रचार हाही चर्चेचा विषय ठरलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या या आक्रमक प्रचाराचं समर्थन केलंय. मी पक्षाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करून अनेक सभा घेत असल्यानं काही जण माझी खिल्ली उडवत आहेत. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रामुख्याने कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणारा कोणताही पक्ष राजकारणात जास्त वेळ तग धरू शकत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय. भारतीय जनता पार्टीने राज्यातील विविध समुदायातील मतदारसंघांपर्यंत पोहोचण्यासाठी 40 स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली होती. त्यामध्ये राज्याबाहेरील काही महत्त्वाच्या नेत्यांचाही समावेश होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभा टाळण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. मुंबईसह काही प्रमुख शहरांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या असत्या तर विरोधकांनी या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा उपस्थित केला असता. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी भाजपाने स्थानिक पातळीवरील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रचारावरच भर दिला, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमीच राजकीय नाट्य पाहायला मिळतं. मात्र यंदाच्या निवडणुका ऐतिहासिक ठरल्या आहेत. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. त्यांच्या एकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी लाट निर्माण झालीय. ठाकरे बंधूंनी आपल्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू मराठी माणूस आणि भूमिपुत्रांची अस्मिता हाच ठेवलाय. 1950च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दाखले देत त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. मोदी शहा यांनी मुंबईची जमीन हडपण्यासाठी उद्योगपतींना मोकळं रान दिले. एकदा का तुम्ही तुमची जमीन आणि भाषा गमावली तर कायमचे संपून जाल, असा इशाराच ठाकरेंनी मराठी मतदारांना दिलाय. तर राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलंय. मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावण्याचा हा भाजपचा दीर्घकालीन डाव आहे. त्यासाठी मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानं हिंदुत्वासह आपल्या विकास कामांचं शस्त्र उपसलं. तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन करून मुस्लिम मतपेढीच राजकारण सुरू केल्याची टीका भाजपाने केली. यावेळी भाजपा सत्तेत आल्यास मुंबईचा पुढील महापौर हा हिंदू मराठी असेल, असं आश्वासनही देण्यात आले. तर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही आपल्या पक्षाची बाजू अतिशय जोरदारपणे मांडली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून ते बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाद्वारे भूमिपुत्रांना हक्काची घरं देण्यापर्यंतच्या कामांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. भाजपानं आपल्या
कामातून मराठी माणसाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केल्याचं शेलार म्हणाले. तर मराठी माणसाच्या पाठिंब्याशिवाय भाजपा गेल्या 3 विधानसभा निवडणुकात मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला नसता, याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करून दिली. दुसरीकडे आपल्या पारंपरिक दलित व मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित केलं असलं तरीही त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा प्रभावीपणे मांडलाय. मुंबईत मराठी माणसाचं शोषण करणाऱ्या उद्योगपतींविरोधात आवाज उठवणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मंडळी, या सगळ्यात परप्रांतीय मतदारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मुंबईत उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण 20% अधिक आहे. पूर्वी काँग्रेसची वोट बँक असलेला हा वर्ग आता मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे झुकलेला आहे. मनसेने यावेळी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका टाळली आहे. मराठी विरुद्ध हिंदी असा मुद्दा जास्त पुढे गेल्यास परप्रांतीय मतदार भाजपाकडे जातील याची भीती ठाकरे बंधूंनाही असल्याचं मनसेतील नेत्यांचं म्हणणं आहे. तर भाजपानेही हीच संधी साधली आहे. उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांशी जवळीक साधत मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांच्या मदतीनं मुंबई जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मराठी मतांचं विभाजन करेल अशी अपेक्षा भाजपाला आहे. त्यामुळे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहणार की भाजप आणि शिंदे गटाला साथ देणार, यावरच मुंबई महापालिकेची सत्ता ठरणार आहे. याचबरोबर काँग्रेसला किती जागा मिळतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागले. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ट्यूब लाईट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.